मार्क किती झाला? हे ललिता झाला 101 झाला. चल आता आज चल आणि पांघरून घेऊन झोपून राहा. चल छान ताप वाढलास हा. झालं बघ एकदांचं काम. भरला ताप. हे बघ हे ललिता तू आहे ना तर पांघरून घे, खेळू नकोस आणि झोप. होय हा रुगडा आम्ही झोपते. हो. कोण आहे? बाबा मी आहे स्वानंदी. हा आलो. हा आलो आलो 1 मिनिट आलो आलो. हा बाळा. बाबा आई. अगं ललिताला जरा ताप आलाय. किती येतोच बघत होतो. हो पण सकाळी तर बऱ्या होत्या. आता दुपारी अचानक हुडहुडी भरली. बघतो तर ताप. अरे बापरे. आई बराच ताप आहे. आनंदी अगं मग थंडीच वाजते खूप. तुम्ही नाही स्टोर रूम मधल्या वस्तू दाखवायच्यात ना महत्वाचं. आई ते काम महत्वाचं नाहीये. ते आपण उद्या करू. हा आराम करा तुम्ही. बाळू दादा आईंना आराम करू दे. तुम्हाला काही हवंय का? नको. आणि औषधांचं काय? गोळी दिले एक. बघू रात्रीपर्यंत उतरेल ताप. बरं स्टोर रूमचं काम उद्या करू. आई तुम्ही अजून तेच घेऊन बसलाय. आपण करू ते काम उद्या. सॉरी सॉरी. आराम करा आणि प्लीज सॉरी वगैरे म्हणू नका. मी सगळी कामं आवरून येते. हा बाबा तुम्ही आहात ना इथे? हो हो मी आहे ना. काळजी करू नका. मी आले काम आवरून येते. काळजी करू नका बाळा. हो हो. मिशन सक्सेसफुल. मला ताप आला. सुनबाई गार पडल्या. आपले सासू सासरे काय चीज आहे त्याची कल्पनाच नाहीये तिला. अंजलीबाई आणि वसंतराव देशपांड्यांसारखी साधी माणसं आलेत आयुष्यात. फोडणीची माणसं कशी असतात त्याची कल्पनाच नाही आपल्या सुनबाईंना. काय तुला ताप आलाय म्हणे? अच्छा अचानकच भरला ताप. अहो अचानक अशी थंडी भरून आली ना. गोळी दिले आता बरं वाटतंय तिला. हो ना. अगं बाई फोडलेला कांदा. ललिता कांद्याचा ताप नाही ना हा? अहो काहीतरीच काय वच्ची मावशी. कांद्याचा ताप बिप येतो का? काहीतरी नाही ग. आमच्या शेजारचा नंदू आहे ना परीक्षाची तोंडावर आली की काकीत कांदा दाबून ताप आणतो. माझी कुठली परीक्षा आता? SSC. संसार सुनेकडे चालला. म्हणजे आता एवढे 30-35 वर्ष संसार सांभाळलास. आता सुनेकडे द्यावा लागतोय म्हणजे सासूची परीक्षाच नाही का? हो की नाही भाऊजी? अहो कधी ना कधी संसार सासूला सुनेच्या हातात द्यावाच लागतो. आता कधी कळणार ना त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या. हो एवढं वच्ची मावशी मला एक गोष्ट कळत नाहीये. तुमच्या नवऱ्याला बरं नाहीये म्हणून तुम्ही माझ्या घरी राहायला आलायत ना. मग उगाच कशाला माझ्या संसारात ढवळाढवळ करताय? माझा संसार आहे. मी बघून घे ना काय करायचं ते. हो ग बाई. तुझाच संसार आहे. तूच सांभाळ. आणि तुला नाही जमलं ना तर मी आहेच की. चल देशपांड्यांकडे जायचंय. काम आहे जरा. तू काळजी घे. हा तब्येतीची काळजी घे. ताप डोक्यात जाऊ देऊ नको. मी डोक्याला ताप देऊ नका मग नाही जाणार ताप डोक्यात. काळजी घे काळजी घे. भाऊजी
काळजी घ्या हो म्हणजे काय अर्थात. आणि स्वतःच्या पण. हो ती पण बरोबर. भवानी कुठली या बाईचा एक बंदोबस्त करायला हवा.